तर पब्लिक. आपण चालू केल्या 30 डेज एडिटिंग चॅलेंज. यामध्ये आपण पहिला टॉपिक बघणार आहे म्हणजे स्मूथ कटआउट ट्रान्झिशन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या कारण तुम्हाला इथं टास्क पण भेटेल. तुम्हाला तुमचे व्हिडिओ इथे इम्पोर्ट करून घ्यायचं. नंतर तुम्हाला इथं इफेक्ट मध्ये जायचं. इथं गेल्यानंतर तुम्हाला पहिला इफेक्ट ऍड करायचा तो म्हणजे शेक इफेक्ट. आता हे ऍड करून झाल्यावर तुम्हाला इथं असं तुमचा जो व्हिडिओ चेंज होतोय तिथं ऍडजस्ट करायचं. तुम्ही बघू शकता की मी कसं केलं. नंतर इथं ऑब्जेक्ट वर सिलेक्ट करून ऑल लेअर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर की फ्रेम इनेबल होईल. त्यानंतर बरोबर तुम्हाला सेंटर लावून इथे की फ्रेम द्यायची आणि त्याची इंटेन्सिटी तुम्हाला 15च्या आसपास ठेवायची. नंतर तुम्हाला इफेक्टच्या एंडिंग लावून असं इथे की फ्रेम द्यायची आणि त्याची इंटेन्सिटी तुम्हाला 0 करून टाकायची. सेम प्रोसेस तुम्हाला इफेक्टच्या स्टार्टिंग लावून पण करून टाकायची. स्टार्टिंगला आणि एंडिंगला दोन्हीकडे तुम्हाला 0 करून टाकायचं. नंतर तुम्हाला इथं अनेक इफेक्ट ऍड करायचा तो म्हणजे लेन्स मध्ये गेल्यावर तुम्हाला ब्लर म्हणून दिसून जाईल. हे ऍड करून झाल्यानंतर जसं आपण पहिल्या इफेक्टला केलंय इथं पण तसंच करायचं. जशी वरची लेअर आहे तेवढीच तुम्हाला खालची ऍडजस्ट करायची. नंतर सेम तुम्हाला इथं की फ्रेम साठी खाली ऑब्जेक्ट मध्ये जाऊन ऑल लेअरला सिलेक्ट करायचं. नंतर इथं सेंटरला की फ्रेम देऊन इथे तुम्हाला तुमच्या हिशोबानं ब्लर ऍडजस्ट करायचं आणि सेम प्रोसेस तुम्हाला स्टार्टिंगला आणि एंडिंगला की फ्रेम देऊन त्याची इंटेन्सिटी 0 करून टाकायची. त्यानंतर तुमचा स्मूथ इफेक्ट एकदम परफेक्ट मध्ये ऍडजस्ट होऊन जातो. आता ह्याच इफेक्टचं तुम्हाला डुप्लिकेट करून तुम्हाला सगळीकडे अप्लाय करायचं. एवढं केल्यानंतर तुमचा व्हिडिओ एकदम परफेक्ट रेडी होऊन जातो. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि आपला टास्क पण ह्याच इफेक्ट वरती आहे. हे असं स्मूथ कटआउट ट्रान्झिशन यूज करून तुम्हाला व्हिडिओ तयार करायचा आणि स्टोरीला टाकून मला मेन्शन करायचं. मी सगळ्या स्टोऱ्या बघून ज्याचा व्हिडिओ एकदम खतरनाक आहे त्याला शाउट आउट देईन. आणि जर हितवर जर व्हिडिओ बघितलाच असेल तर जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करूनच जावा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.